गावाकडची या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत माध्यमिक कन्या विद्यालय तळेगाव दशासर. काजलदोह गावात पाणी टंचाई तीव्र, ग्रामपंचायत प्रशासन बेपत्ता, ग्रामस्थ संतप्त. काजलदोह तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती. काजलदोह गावात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावात जलपुरवठा योजनेसाठी शासनाकडून निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात पाणी मिळत नसल्यानं हा पैसा नेमका गेला कुठे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गावातील नळ योजना पूर्णपणे ठप्प पडली आहे. अनेक वाड्या वस्त्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही येत नसल्यानं महिला व ज्येष्ठ नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे ही गंभीर परिस्थिती असताना ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी तसेच संबंधित कर्मचारी गावात अनुपस्थित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासकीय योजना सुरू असताना हेच लोक पुढे दिसतात, पण समस्या उद्भवल्यावर कोणीच जबाबदारी घेत नाही, अशी तीव्र नाराजी गावकऱ्यांनी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या मते जलपुरवठा योजनेसाठी आलेल्या निधीचा योग्य वापर झाला का, याची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. काही नागरिकांनी या प्रकरणात गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांची प्रमुख मागणी: काजलडोह गावातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावा. जल योजनेच्या निधीचा लेखाजोखा सार्वजनिक करावा. संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. जर लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढला गेला नाही तर ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही देण्यात आला आहे. गावाकडची बातमी, उपसंपादक संतोष भालेराव सह ब्युरो रिपोर्ट, मेळघाट. नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.